Hi guys, welcome back to my YouTube channel. तर आम्ही सर्वजण चाललो आहे देवगडीत खास महाशिवरात्र निमित्त, जिथे आमचं कुलदैवत श्री महालक्ष्मी राटेश्वर. दरवर्षीप्रमाणे आम्ही तिथे जातो, कारण तिकडे महाशिवरात्राला खास उत्सव असतो आणि यंदाच्या वर्षीही आम्ही चाललो आहे. तर चला मग तर. ये मेरी फैमिली है, यहाँ पार्टी हो रही है. गाइस हम चाय पीने रुके हैं. Cheers गाइस. बोलो अभी किधर पहुंचे अपन? और इधर से अपना रूम कितना दूर है? और 1 घंटा लगेगा दुकान. और 1 घंटा. अभी हम खाने के लिए रुके हैं. वेज खाने में वेज थाली है, नॉन वेज थाली भी है खास. हाय. ये हमारा हाय. ये हमारा डॉन है. इसको हम मिस कर रहे हैं. मिस यू बॉयज. संपतच नाही रस्ता, संपतच नाही. आनंद नलिनी निवास इथे आम्ही स्टेसाठी थांबणार होतो. सॉफ्ट लाइटिंग, मिनिमल डेकोर अँड कोझी अँड एस्थेटिक वाईब्स. ही पहिली रूम, ही दुसरी रूम अँड ही तिसरी रूम, असे 3 रूम बुक केले होते. त्यांची सर्विस पण खूप छान आहे अँड रूम्स पण क्लीन अँड एकदम हायजीन मेंटेन आहे. जर तुम्ही देवगडला जाणार असाल तर हे कन्सिडर करू शकता. सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. बोला 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 मला जेवण नाही दिलं. हा नाही वेदांत का ताट आते हुए. बेटा तुमसे ना हो पाएगा. गाइस थक चुकी हो गाइस. गाइस हम भी गए. गाइस थक चुकी. गाइस वॉमिटिंग सेंसेशन. गाइस ओ माय गॉड. वो भाई खेल गई बच्ची. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह. The next morning. गाइस आता टाइम झाला आहे 4:38 आणि आता आम्ही निघतोय श्री राटेश्वर येथील राटेश्वर मंदिराकरिता अभिषेक करण्यासाठी आणि महाशिवरात्रासाठी खास. खास महाशिवरात्रीच्या दर्शनासाठी देवगड आलेले आहे आणि ते आता महालक्ष्मी राटेश्वर मंदिराचा अभिषेक करण्याकरिता निघत आहे. हा आणि पुरुष मंडळी पूजा करताना, काकी देवीची ओटी भरताना, स्वागतम सुस्वागतम. जडितामन देवस्थान, जडितामन रहाटेश्वर देवस्थान
सहर्ष स्वागत करीत आहे. उपस्थित भाविकांना नम्रतेची विनंती, दर्शन एका रांगेत घ्या, ज्यामुळे सर्वांना दर्शन होईल. ते काका मस्त गोल गोल जलेबी काढताना गाइस हम लोग चाय पीने आए और साबुदाना वड़ा आणि इथून आम्ही चाललोय महालक्ष्मी मंदिर. श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिरातील गणपतीची मूर्ती अतिशय प्राचीन आहे. तिथूनच खाली उतरलं की आधी श्री दत्तगुरू आणि श्री गजानन महाराज यांचे दर्शन होते. इथे शेजारीच एक डोंगर आहे. डोंगर पोखरून शोध लावलेल्या मंदिराला पोखरबाव असं नाव पडलं. पोखर म्हणजे तळं आणि बाव म्हणजे विहीर. पांडव काळातलं हे मंदिर. त्यातच पाण्याचा जिवंत झरा वाहत असतो. आजूबाजूला असणारी ही शांतता मनाला खूप प्रसन्न करून जाते. या मंदिरात 5 मुख्य शिवलिंग आहे. असे सांगितले जाते की हे शिवलिंग खूप वर्षापासून पाण्याखाली होते. मंदिरातील पुजाऱ्यांना दृष्टांतर झाला आणि हे शिवलिंग बाहेर काढून त्याची स्थापना केली. छोटे बदमाशला बघा आमच्या. इंडिया वर्सेस पाकिस्तान चालू होती. मग काय बघणारच ना. अँड हिअर वी गो. पुणे वेलकम अस विथ ट्रॅफिक. दॅट वॉज द एंड ऑफ दिस शॉर्ट देवगड ट्रिप. होप तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल गाईज सी यू इन द नेक्स्ट ट्रिप. आय थिंक स्टे ट्यून फॉर इट. टिल देन थँक्स फॉर वॉचिंग.